शास्त्री महाराजांचं आगमन झालंय तरी आपण कृपया जोरात आवाज येऊन टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात यावं. भगवान बाबा की, वामन भाऊ महाराज की. ठीक आहे, पुढील कार्यक्रमात सुरू.
कृपाळू सज्जन तुम्ही संत कृपाळू सज्जन तुम्ही संत कृपाळू सज्जन तुम्ही संत कृपाळू सज्जन तुम्ही संत कृपा दान तुमचे कृपा दान तुमचे कृपा दान तुमचे आठवणा तुम्ही द्याल पाडून आठवण तुम्ही द्याल पाडून आठवण तुम्ही द्याल पाडून आठवण तुम्ही द्याल पाडून माझी
तुम्ही संत जन, हेच कृपा दान तुमचे आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती अनाथ अपराधीपती आगळा, हरी पाया वेगळा नका करू तुका म्हणे तुम्ही निर्विल्यावरी, मग मज हरी उपेक्षणा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती विठ्ठल. मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी समाज आलेला आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की शास्त्री नेमकं काय बोलणार आहे आज. स्वभावाची कल्पना आहे तुम्हाला, पण जो बुद्धिमान मनुष्य आहे त्याची अँगल वेगळे वेगळे आहे. वामन भाऊ महाराजांचा 81वा नारळी सप्ताह मालेवाडीमध्ये होत. अरे बसणार आहे मराठीतून सांगितलं बसणार आहे. पखवाज आणि माणसं ओरडल्याशिवाय नीटच होत नाही. कोणाला काही वाटत असेल, कोणाला काही वाटत असेल, मी फार चांगला धडा घेतला. सर्वात पहिल्यांदा मालेवाडीच्या सगळ्या लोकांचं मी अभिनंदन करतो. वामन भाऊच्या शानप्रमाणे हा नारळी सप्ताह झाला. कुठली उणीव, कुठली कमतरता या सप्ताहामध्ये आलेली. वामन भाऊचा दुसरा चमत्कार असा आहे, आजच्या मितीला गादी ही वामन भाऊची आहे. आणि साधूच्या मनात जर आलं किंवा एखाद्या गावाला आशीर्वाद द्यायचा आहे, तर आपल्या सगळ्यांना 2-3 दिवसामध्ये अनेक प्रकारच्या बातम्या ऐकायला मिळाल्या. आज पेपरलाही बातमी आलेली आहे. मालेवाडी आणि परिसर आणि महाराष्ट्रातले सगळे लोक जवळपास वामन भाऊ महाराजांवर फार श्रद्धा ठेवतात. आणि भाऊची श्रद्धा ही कशी फलद्रूप होते हे आजच्या कीर्तनातून तुम्हाला दिसतं. विठ्ठल महाराजांचं ऑपरेशन झालं होतं, एन्जिओप्लास्टी. मी 2-3 दिवसापूर्वी भेटायला गेलो होतो. मला काही मालेवाडीचा अंदाज नव्हता, सप्ताह कसा आहे काय. मी आपली सांगितलं त्यांना व्यवस्था करतो म्हणून, पण अंदाज नाही आला. आज बघितलं मी आणि विठ्ठल महाराजांना सांगितलं की तुम्हाला सांगतो की गादी आपली नसते, आपण निर्माण केलेली नसते. गादीची एक ताकद आहे, गादीची एक क्षमता आहे. भगवान बाबांच्या 49 वर्षानंतर सुद्धा लाखो रुपये जमा होतात बाबांच्या नावाने, लाखो रुपये. एक महिन्यापूर्वी मी बघितलं की जळगाव म्हणून गाव आहे, असंच वाटलं मला वर्गणी करावी. 45 लाख रुपये जमा झाले. आणि खोपरमोळचे 60 लाख आणि 2 गाव मिळून 1 कोटी झाले. बाकीच्या महाराज लोकांनी कोड घालायचा, पण कोड बघायचा नाही. आणि भगवान गडाशी जे वैर आहे, भगवान गडावर जो लोकांचा, महाराज लोकांचा नाराजीचा स्वर आहे, त्याचं मूळ कारण आहे आकडे, की जे ऐकल्यानंतर लोक वाकडे होतात. यांनाच का देतात, यांनाच का दिलं जातं. माझा अनुभव सांगतो तुम्हाला. मी फार नीट लक्ष देऊन कीर्तन ऐकतं. बाबाची दिंडी खोकरमोवरून पुढे जाते करंजवणला.
आणि 2-3 सुशिक्षित लोक आणि आम्ही असं उभं. बाबा जिथं बसायचे खडकवाडीच्या मुक्कामावर, मेळ म्हणून एक प्रकार आहे, तिथे ओढा आहे, ओढ्याच्या कडेला तिथे ओटा बांधलेला आहे, मेळामध्ये पण आणि खडकवाडीला पण. दिंडी पाठीमागून येत असताना आम्ही पुढे जाऊन उभे राहिलो. काहीच नाही बरं का, नुसता ओटा, ऊन. जेवढे लोक येत होते पहिले त्या ओट्याचं दर्शन घेत होते. खूप गंभीरतेनं कीर्तन आहे का, जेवढे लोक यायचे तेवढं त्या ओट्याचं दर्शन घ्यायचे आणि मग आमचं दर्शन घ्यायचे. माझ्याबरोबर जी शिकलेली माणसं होती त्यांना सांगितलं मी, तिथं तुम्हाला कोणीच दिसत नाही त्या ओट्यावर, पण गरीब आणि श्रद्धावान माणसाला त्या ओट्यावर आजही बाबा बसलेले दिसतात. ते आपल्यापेक्षा आजही दिसतात. म्हणून ओट्याचं दर्शन घेत नाही ते, बाबा बसलेत म्हणून दर्शन घेतात. आपलं का घेतात, आपण जिवंत म्हणून घेतात. याच्या हातात सत्ता दिली म्हणून आपलं घेतात. अजूनही तुम्ही आपल्या गादीवर बघा, तुम्ही बाबा महाराज सातारकर अमृत महोत्सव मध्ये आले होते आणि आम्ही साईडला उभे होतो. तर गादीवर ढीक जमा झाला पैशाचा आणि आम्ही साईडला उभे होतो. लोक लाईनीने दर्शन घेत होते, त्या गादीवर पैसे टाकत होते. बाबा महाराज म्हणले, महाराज आम्ही पिढ्यान पिढ्या श्रीमंत माणसं, असला प्रकार आम्ही आयुष्यात पहिल्यांदा बघितला. ज्या गादीवर कुणी बसलेलं नाही तिथे नोटाचा ढीक पडला जातो. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली एकमेव गादी म्हणजे भगवान बाबा. त्यांच्या भाषेत सांगतो मी, ते म्हणजे ही गादी आहे, त्याच्यावर पैसे येतात. आम्ही गा आधी मग पैसे देतो. त्यांची भाषा गा आधी म्हणजे आम्हाला अगोदर गावं लागतं, कीर्तन करावं लागतं, नंतर पाकिट. ही गादी आहे, पैसे पडत राहतात. जगातली जेवढी मोठी माणसं आहेत ती खूप कौतुक करतात साधू संतांचं. आणि मग माझ्या लक्षात आलं की प्रतिनिधी आहोत आपण गादीचे. जेवढे आकडे येतात, पैसे येतात, ते गादीचे येतात. हृदयाचं ऑपरेशन झालेलं होतं विठ्ठल महाराजांचं आणि मी त्यांना समजून सांगितलं, म्हणलं विठ्ठल या गादी बरोबर मस्ती करू नको. ही गादी बसला ही माझी कृपा आहे आणि बसवत असताना काय राजकारण करावं लागलं ते तुला माहिती मला माहिती. कारण की जसं भगवानगडाच्या प्रसंगामध्ये पूर्ण जनता एकवटून शास्त्रीच पाहिजे असा जो आग्रह होता, तो आग्रह विठ्ठल तुझ्या बाबतीमध्ये नाहीये. आणि नशीब चांगलंय की वामन भाऊनी तुला सांभाळलंय, त्याच्या गादीवर बसण्याचा योग आला. आणि ह्या गादीची चेष्टा करू नको आणि वैरासाठी ही गादी वापरू नको. आणि चमत्कार वाटेल तुम्हाला, मला सकाळी फोन आला होता, अनेक प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. इथे वयोवृद्ध झालेले पुंडलिक महाराज आणि बाबाचे भाऊचे शिष्य आणि त्यांचं कीर्तन आपल्या बाबा गेल्यापासून आजपर्यंत पुण्यतिथीला त्यांचंच कीर्तन होतं. यावर्षी झालं नाही असं समजू नका. यावर्षी मी सावरगावला पाठवलं, म्हटलं तिथेही बाबाचं जन्मगाव आहे, तिथं समाधीचं स्थान आहे, तिथं आवश्यकता आहे तुम्ही तिथे कीर्तन करा, पण पुण्यतिथीचं कीर्तन पुंडलिक महाराजांचं आहे. आणि फार अल्पसंतोषी, अभिमान नाही, अहंकार नाही, आदली द्या पहिली द्या, सगळ्यांना आशीर्वाद भाऊचा देतात, रागवत नाही. आणि ह्या गोष्टी सांगत असताना मला वाईट वाटलं नाही, आज समाधान झालं. कोणाचीही गरज नाही वामन भाऊचं काम करण्याकरता. कोणताही माणूस नाही, कोणताही माणूस. कसलं नियोजन होतं मला सांगा तुम्ही. 2 दिवसात नियोजन झालं आणि एवढा मोठा समाज आला.
भाऊ वरून आपल्याला आशीर्वाद देतात. आणि सगळ्यात मोठा चमत्कार, अहंकारामुळं हातोड्याच्या सप्ताहामध्ये विघ्न आले, पण मालेवाडीमध्ये काही झालं नाही. भगवान बाबा आणि वामन भाऊ हे मालेवाडीतच आहेत, तुम्ही विश्वास ठेवायचा. आणि माझा इतिहास तर तुम्हाला कल्पना असेल नसेल काही माहीत नाही, पण मी शास्त्री करत असताना गोरक्षवंशची सगळ्यात पहिली दृष्टी माझ्यावर पडली होती अभ्यास करताना. आणि सतत पहिलं कीर्तन माझं गैनाथगडावरच झालेलं आहे. आणि नारळी सप्ताह राळे सांगवी जे आहे तिथून सप्ताहाला यायला प्रारंभ जबरदस्ती आणायची. मी म्हणायचो नको, खेडेगावमध्ये लय गाव गोंड्या करतात लोक, आपण सरळ मनाची शिकलेली माणसं आहेत, आपल्याला जमत नाही. गोरक्ष महाराजांचं फार प्रेम आणि आदरभाव राहिला, सतत त्यांनी बोलवलं. घाटशी पारगावचं ते एवढं प्रेम होतं महाराज, होतं म्हणतोय बरं का, की मी कीर्तनाला गेलो श्रावण महिन्यामध्ये आणि खूप मुसळधार पाऊस पडला. मग मी त्यांना म्हटलं की आता पाऊस पडलेला आपण सकाळी कीर्तन करू राहू द्या. नाही म्हणजे कीर्तन करा. आणि माझ्या जीवनातलं घाटशी पारगावचं पहिलं कीर्तन आहे. वरून पाऊस चालू, खालून पाण्याचे लोट चालू, मंदिरामध्ये छत्रीत माझे कीर्तन चालू आणि सगळा समाज उभा राहून भर पावसात कीर्तन ऐकत होता. ती घाटशी पारगावची. हळूहळू हळूहळू परिवर्तन होत गेले आणि माझ्या लक्षात आलं की जनतेची श्रद्धा वामन भाऊ आणि भगवान बाबावर आहे. आणि मी जेव्हा गादीवर बसलो तेव्हाही माझ्या मनात पक्का निश्चय केलेला होता. तुम्हाला कल्पना आहे, जरी मी पब्लिक बरोबर नीट वागत नसलो, हे मला मान्य आहे बरं का. किती लोकांबरोबर मी बोलणार, माझे काही प्लॅन आखायचे असतात, काम करायचे असतात. मग ते गादी अशी आहे ना, कधी लोक येतील काही सांगता येत नाही दर्शनाला, आणि खूप लांबून लोक येतात याची जाणीव आहे. पण भगवान बाबांचं स्वप्न नारायणगडावरून काढल्यापासून अर्ध राहिलेलं आहे. आणि नवीन गड स्थापन करत असताना बाबांच्या काही इच्छा असतील, काही स्वप्न असतील बाबांची. तुम्ही जो पैसा देता तो मी हे समजतो, भगवान बाबांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरता समाज पैसा देतो. दगड माती विद्या ह्या फार क्षुल्लक बाबी आहे. याला एका हजारो ठिकाणी असे मंदिर आहेत. पण 12 वर्षातच भगवान बाबांना आयुष्य मिळालं भगवानगडावर. आणि तेवढ्या काळामध्ये 350 एकर जमीन, नगरला जमीन, औरंगाबादला 2 एकर जमीन, पंढरपूरला मठ, आता किती सांगायचं तुम्हाला, माक्याला 15 एकर बागायती जमीन, कागडगावला जमीन, खोका खापल्या खांबेलिंबेला जमीन. आता किती चोरल्या गेल्या हा भाग सोडून द्या, कर्तृत्व सांगतो मी तुम्हाला. निघलं काय हा भाग सोडून द्या. सगळं जाऊनही 400 एकर जमीन शिल्लक आहे. सगळं जाऊनही 400 एकर जमीन शिल्लक आहे. मी अजून काय पाहिजे तुम्हाला. आणि एवढं सगळं भगवान बाबांनी तुमच्या आमच्यासाठी केलं. आणि हे करत असताना उत्तरेश्वर माऊली, रामगड, विठ्ठलगड, विदर्भामध्ये 2-3 संस्थान आहेत. त्या सगळ्या संस्थानिकांना मदत करत करत पैशाच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, बाबा सोडून महाराष्ट्रात कोणाकडे पैसाच नव्हता. वामन भाऊ संत होते पण गड बांधण्याची हिंमत करत नव्हते. 64 साली भगवान बाबा स्वतःच्या सावरगावला गेले. कधी जात नसतात. का गेले ते म्हणजे, जर तुम्ही गावात नाही आले तर आम्ही माळा तोडून टाकू. सावरगावचे लोक म्हटले. सगळ्या जगामध्ये तुमचे दौरे असतात आणि जन्मभूमीला तुमचे दौरे नसतात. एकदा सुद्धा आमच्या जन्मभूमीला भेट नाहीये तुमची. सगळ्या लोकांनी ह्या सिद्धेपर्यंत गेल्यानंतर मग बाबांनी सांगितलं त्यांना, ठीक आहे मी येतो. आणि 64 साली बाबा आले. तिथे बाबांचे जावई होते, खाड्याचा कोठा म्हणतात त्याला. आपल्या गावात न थांबता खाड्याच्या कोठ्यावर थांबले.
आणि सकाळी मिरवणूक निघाली, ती माणसं जिवंत आहेत अजून बरं काही सगळे. आणि आपल्या बरोबर जशी काम देणून घेणारा असतो ना मनुष्य, तसं महादेव आंधळे वयाच्या 4थ्या वर्षी बाबाला घरातल्या लोकांनी अर्पण केलं उत्तरायण संगीतचे. ते बाबांच्या बरोबर असायचे नाही, हे सगळे या कार्यक्रमाला हजर होते. आणि मग त्यांनी असे गीत जमला, भाऊकडे पैसे जमत नव्हते. आणि हे आमची पोरं जे असतात ते पैसे उचलणार नाही, आमच्या पुढचे तर उचलतात. आमच्या शेजारी एखादा महाराज बरोबर चुकून तिकडे डोर गेली तरी उचलणार. ऐकू येतो ना सगळ्याला आवाज वगैरे, मागे येतो का आवाज, बघा जर लक्ष जर वाढव. आणि मग ते सगळे पैसे घेतल्यानंतर बाबांनी सांगितलं, अरे आपल्याला रोजच मिळतात, हे सगळे पैसे बाबांनी भाऊच्या पायावर टाकले पैसे. आणि पाठवण्याचे अधिकारी वर्ग, सरकारी अधिकारी, ते म्हणजे बाबा तुम्ही आमच्यापासून खूप लांब राहतात, आमच्या तालुक्यात तुम्ही राहत नाही, तुम्ही जर आमच्या तालुक्यामध्ये असता तर आम्ही तुम्हाला खूप मदत केली असती, सहकार्य केलं असतं. बाबा म्हणजे त्यात काय विशेष आहे, भाऊला सहकार्य करा. भाऊ आणि मी एकच आहे, आमच्यामध्ये दोन नाही आहेत. आणि त्याच वेळेस भाऊला सांगितलं टांग्यामध्ये बसा, चला तुमचा गड तयार करायचा. आणि आपल्या सगळ्याला हे उद्गार माहिती आहेत. भाऊ म्हणले म्हातारपणामध्ये कशाला येत, तुला तर सगळेच पैसे देतात, आम्हाला कोण देतात, आम्ही बोलले की लोक गावातले पळून जातात, त्यामुळे काही चिंता करू नका, मी शब्द देतो. आणि मग पुढची मांडणी आपल्या सगळ्याला माहिती आहे. गडाची आखणी झाली, इथं पुंडलिक भाऊ बसलेले, त्या पुंडलिक भाऊने पण आपले दगड नेलेत बरं का, आलेत का जवळपास कुठं, उद्या सकाळी सांगतील ते. गोरक्ष महाराज, पुंडलिक महाराजांनी नंतर भीमसिंह महाराजांच्या काळात सुद्धा दगड जात होते. भीमसिंह महाराजांनी दगड दिले, बाबांनी दिले. आणि आपला गड थांबवून भाऊचा गड पहिल्यांदा बांधला, याला भगवान बाबा म्हणतात. आयुष्य कमी होतं गडावरचं, पण भाऊचा पहिला गड तयार झाला पाहिजे, इतकं प्रेम, साधू संतांविषयी इतका आदरभाव होता. आणि मला तरी असं वाटतं 40 वर्षांनी का होईना भगवान बाबाचं स्वप्न परिसरातल्या लोकांनी पूर्ण केलं, वर्गणीने पूर्ण केलं. म्हणून गादी ही आपली नसते, दुसऱ्याची असते, आग असते, ती वापरत असताना फार जपून वापरावी लागते. मी जरी पब्लिकच्या बाबतीमध्ये दर्शन न देणं, बोलणं वगैरे ह्या चुका असल्या तरी जे भगवान गडावर जेवण मिळतं, जे विद्यार्थी तयार झाले, विद्यार्थी काही लांबून आणले नाही महाराज, तुमच्यातलेच घेतले आणि कीर्तनकार करून परत केले तुम्हाला. हे भगवान गडाची किमया आहेत, अन्नदान आहेत. तुम्ही किती डोकं लावा, 4-5 बाया आल्या होत्या म्हणे आम्ही इतका प्रयत्न करतो, एकादशी सारखी भगर आमच्या घरातच होत नाही. म्हणलं बाबा कुठे तुमच्या घरात, एकादशीचा महाप्रसाद हा भगवान बाबाचा प्रसाद आहे. गडावर जी चव लागेल ते संसारात कशी चव लागेल, बाबाचा प्रसाद आहे तो. म्हणून सप्ताह असेल, गडाचं जेवण असेल, विद्यार्थी आई बाप सोडून आपल्या गडावर राहतात. आणि एवढे मोठे मोठे घेतानाच आपण 10वी-12वीचे विद्यार्थी घेतो की जे सांभाळणं आजच्या लोकांना अवघड आहे. कधी कुणाचं प्रेम प्रकरण जमेल आणि पळून जातील भरोसा नाही. असे डेंजर पोरं गडावर कीर्तनकार झालेत. आणि आता ते BA करतात, MA करतात, उत्तम कीर्तन करतात. आणि ते कीर्तनकार झाल्यापासून मला जरा सोय झाली. लोक म्हणतात शास्त्रीला बोलून शिव्या खाण्यापेक्षा, पैसे देण्यापेक्षा पोरांना बोलवा. आणि नवीन गड, कात टाकलेला गड निघून गेले. आणि पूर्वी जे टाळकरी होते, गडावरचे लोक होते, तुम्हाला कल्पना आहे, 40 वर्ष त्या लोकांनी भगवान गडावर टाळ वाजवला. आज अशा ठिकाणी टाळ वाजवतात जिथं भगवान बाबाचा फोटो नाहीये. फोटासाठी किती वाईट वागतायत, कसली श्रद्धा मला. बाबाचा फोटो जिथं नाही, मी तर तुम्हाला अगदी खात्रीशीर सांगतो महाराज,
परदेशात जा, विदेशात जा, कुठे जा, साहेबांनी मुंडे साहेबांनी गडावर सांगितलं, विदेशात सुद्धा बाबांचे फोटो मला पाहायला मिळाले. मलेशियाला मिळाले, यावर्षी त्यांनी सांगितलं कुठं कुठं बाबांचे फोटो पाहायला मिळाले. पहिलं बाबाशी वैर होतं, आता फोटोशी वैर. काय चमत्कार ना, गळ्यात माळ, गादीवर बसून अहंकारासाठी बाबाशी विरोध करणं मला वाईट. मी खूप समजून सांगितलं आणि हे समजून सांगितलं की इथून पुढे असं करू नको, ते चांगलं नाही. नशीब असतं महाराज पुण्य करायला मिळून. आग आहे, घरही जाळते आणि स्वयंपाकही करते, अशी गादी आहे. जर त्या गादीला लवून भजून राहिलं आपला उद्धार करते महाराज. मला तर एवढा कठीण स्वभाव होता माझा की गादीवर बसल्यानंतर असं वाटतं मी बाबाच्या मांडीवर बसलो, म्हणून भीती वाटत नाही कोणाची. एवढं झपाट मी कुठेही गेलं तरी काम आहेत मला, कुठेही गेलं तरी काम आहे. मी अनेक वेळा सांगितलं तुम्हाला, आळंदीचं काम चालू होतं मोठ्या प्रमाणामध्ये आणि 4 वाजता मला निघायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता. 4 वाजता तिथल्या कॉन्ट्रॅक्टरचा फोन आला, शास्त्रीची 2 लाख रुपये घेऊन ये. मी म्हणलं अरे ह्या टायमाला बँक बंद असते, काय असते, एवढे पैसे ठेवत नाहीत गडावर कोणी, जंगल आहे. मला तुम्हाला काय करू, सगळ्या लोकांच्या डोक्यात एकच, गडाला पैशाची कमी, आपला खर्च मोठा आहे, कॅश पैसे ठेवता येते. बघा तर खरं म्हणजे 7 वाजता पहिली गाडीने एक माणूस आला. नामदेव कुठं वर सोडतोय त्याला, पॅसेंजर राहत होतो, वर नाही द्यायचं. ते म्हणे बाबाला पैसे द्यायचे, मग दाबले. असं वय आपलं जिवंत आहे बरं का तो माणूस. वय एवढंच आहे. अरे 2 लाख रुपये काढले आणि पायावर ठेवले, आणि 2 लाखाचीच गरज होती, पायावर ठेवले. मला माझी हिंमतच नाही वाटत पैसे घ्यायचे. म्हणलं कोण तुम्ही, कसे एवढे पैसे, तुमचे कपडे, तुमचा अवतार, कसं काय तुम्ही 2 लाख रुपये पायावर ठेवले. म्हणजे बसू का, म्हणलं बसा. बसल्यानंतर सांगितलं मी चकलांब्याला पोलीस होतो, निवृत्ती माझं नाव आहे. जे जुने लोक असतील त्यांना कल्पना असेल या गोष्टीची. नाव गाव सहित सांगतो बरं का, आटपाट नगर होते असं नाहीये काय. निवृत्ती माझं नाव आहे, सारणी माझं गाव आहे, केस तालुक्यामध्ये सारणी. आणि माझी पोस्टिंग पोलीस झाल्यानंतर चकलांब्याला होती आणि मी गडावर येऊन जाऊन करत होतो. म्हटलं मग मी आता निवृत्त पोलीस अधिकारी आहे, बाबांचं माझ्यावर फार लक्ष होतं, बाबा आमच्या परिसरात जास्त येत होते. आणि अचानक माझी मुलगी आजारी पडली आणि इतका ताप आला तिला की आम्ही अंत्यविधीची तयारी केली होती. जुना काळ भगवान बाबांचा, डॉक्टरची आणि सुविधा नसायची, आणि अंत्यविधीची तयारी केली. आज जाते का, उद्या जाते, आज जाते का, असं आम्ही 10 दिवस काढले. आणि शेवटी बाबा मला म्हटले होते मला कार्तिकीला पंढरपूरला भेट. आणि दशमीचा दिवस उजळला. मी माझ्या लक्षात आली इथं काही गेली नाही, पण बाबाचा शब्द तोडायचा नाही. बाबांनी सांगितलं मला दशमीला पंढरपूरला ये. लगेच पिशवी बांधली, नातेवाईकाला सांगितलं जर इथं काही बरं वाईट झालं तर अंत्यविधी करा. मला बाबांनी सांगितलंय कार्तिकीची वारी करत जा, मी जातो. सगळे लोक शिवाय द्यायला लागले घरातले. अहो ती परिस्थिती का, ऐकलं नाही, नाहीतरी पोलीसवालाच होता. बसला गाडीमध्ये, पंढरपूरला गेला. कल्पना करा, 4-5 वर्षाची मुलगी तापामध्ये फणफणते आणि बाबाच्या शब्दासाठी वारी करायला पोलीस मधला माणूस पंढरपूरला जातो. हा चमत्कार आहे महाराज. काय श्रद्धा असली तशी. अंतकरणामध्ये द्विविध अवस्था, चेहरा पडलेला. दशमी गेली, द्वादशी, एकादशी गेली, द्वादशीला जेवण केलं आणि चेहरा तो पडलेला बाबाने पहिलाच ओळखला होता. बाबा म्हणले अरे निवृत्ती काही बोलत नाहीस, काही नाहीस, काय सांगायचं बाबा, काय घरात दुखतंय का कोणाचं. बाबा म्हणतात ना दुखतंय का कोणाचं. बाबा आता संसार आहे, तुमच्यासारख्याला काय सांगावं, अनेक दुःख असतात. काही चिंता करू नको निवृत्ती, तुझा गाडीतून उतरल्या तुझी मुलगी परत येईल आणि तुला आलिंगन देईल.
तो माणूस जिवंत आहे बरं अजून. आणि म्हणजे संताचे शब्द आपल्याला काय आला घरी आणि मुक्कामी गाडी जसा गाडीतून उतरला, अंगणात मुलगी खेळत होती तशीच पळाली आणि बाबा बाबा म्हणून तिने आलिंगन दिलं. किती साधूंना परफेक्ट माहिती असते बघा तुम्ही. आणि हा प्रसंग सुद्धा कार्तिकी यात्रेचा 64 सालचा. आणि ते हृदय भरून आलं त्याच. बाबा आळंदीला गेले कार्तिकीला नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि निवृत्ती तिथे गेला. म्हणजे बाबा तुम्ही पंढरपूरचा मठ बांधतायत, माझी इच्छा आहे पंढरपूरच्या मठाला काहीतरी देणगी द्यायची. तिथे लाला बसलेले होते, बाबा होते आणि खूप सुंदर सांगितलं, असं कर म्हणे जेव्हा मला गरज पडेल तेव्हा मी सांगेल, नंतर देतो, आताच देऊ नको. लाला म्हटले नंतर देईल का? काही चिंता करू नको म्हणे, लाला देईल तो, नंतर देईल, आज नको, आज नको म्हटले. त्याच्या 1.5 महिन्याने 19 जानेवारी 1965 बाबा गेले. हा पैसा द्यायला गेला पंढरपूरच्या निमित्ताने बाबाने घेतले नाही. दुसऱ्याचं जसं भविष्य कळतं तसं आपलं सुद्धा कळालं पाहिजे. मला साधू म्हणतो 19 जानेवारीला बाबा गेले आणि ह्यांनी जे शब्द दिला होता द्यायचे म्हणून तो राहून गेला. आणि आळंदीचं ज्यावेळेस काम सुरू झालं तेव्हा ती जी आजारी पडलेली मुलगी होती तिनं यांना सांगितलं, अहो तुम्ही म्हटले होते बांधकामाला पैसे देऊ म्हणून तुम्ही अजून दिले नाही, निवृत्त झालात तुम्ही बरं झालं व्याजासह देतो म्हणून हे 2 लाख रुपये भगवान बाबाचं कर्ज म्हणून मी तुम्हाला परत करायला आलो. आणि अशा टायमाला दिले ज्या टायमाला माझ्याकडे 1 रुपया नव्हता आणि 2 लाखाची मागणी होती. काय टायमिंग आहे मला. त्या दिवशी माझ्या लक्षात आलं गादीचं काम मनुष्य करत नाहीत, ते स्वतः करतात. फक्त एक निमित्त मात्र पाहिजे आपल्याला. मग गादीवर बसलेल्या माणसाने कधी अहंकार करू नये, कधी स्वतःला मोठं समजू नये. उलट गादीच्या पूर्वी स्वतःला मोठं समजलेलं माफ होईल, पण गादीवर बसून अहंकार करता येत नाहीत महाराज. आणि याचं मूळ कारण सांगतो, नीट आहे का. योग वशिष्ठामध्ये असा खूप सुंदर प्रश्न विचारलाय की जे पारमार्थिक लोक आहेत, ज्यांच्याकडे आध्यात्मिक तत्वज्ञान आहेत, जे कीर्तन प्रवचन करणारी लोक आहेत, हे जर चुकीचे वागले. रामचंद्र प्रभू प्रश्न विचारतात ना योग वशिष्ठ नावाच्या ग्रंथामध्ये, हे जर चुकीचं वागले तर काय करावं लागेल. आणि रामाचे गुरु वशिष्ठ उत्तर देत आहेत, कमवलेलं ज्ञान मरेपर्यंत त्याला सोडून जात नाही. कारण की त्यांनी कष्टाने कमवलेलं असतं म्हणून ते ज्ञान त्याच्याकडेच राहतं. पण जसा जसा म्हातारा होतो आणि अंतकाळ जवळ येतो त्याचं ज्ञान त्याला सोडून निघून जात, त्याच्याजवळ राहत नाही. आणि ज्ञान लागतं शेवटीचा लक्षात ठेवा. काय तुकोबारायचं म्हणणं आहे, संसार चांगला होण्यासाठी परमार्थ नाही, नामचिंतन संसारात चांगला होण्यासाठी नाही, पैसे येण्यासाठी संन्यासी होणं योग्य नाही. शेवटचा दिस गोड व्हावा.
मी जेव्हा प्रवास करतो या परिसरातून अनेक भागातून, अहो ज्यांना डोळ्याने दिसत नाही ते लोक सुद्धा म्हशी घेऊन जातात. ज्यांना चालता येत नाही ते सुद्धा बकरी शिर्डी वगैरे घेऊन जातात. वाईट वाटतं. शरीर थकलेलं आहे, डोळ्याने दिसत नाही, तोंडामध्ये दात राहिलेले नाहीत आणि मुलं सांभाळत नाहीत. ही पापी परिस्थिती महाराज. अशी परिस्थिती कधी माणसाच्या जीवनात येऊ नये. तरुणपणामध्ये कसाही झोपला तरी झोप येते, पण वृद्ध अवस्थेमध्ये जिथं आरामाची आणि प्रेमाची गरज आहे तिथं तुम्हाला त्या गोष्टी मिळत नाही. आणि वयोवृद्ध माणसाला भाकरी नकोय, पैसा नकोय, बंगला नकोय, गोड बोलणारी माणसं पाहिजे. ते म्हातारपणाचं जीवन आहे. आणि जर तुम्हाला म्हातारपणी तुमचा मुलगा आणि सून पत्नी गोड बोलत नसेल, हे तुमच्या आयुष्यभराचं पाप आहे. त्यावेळेस त्यांनी बदला घेतला नाही, कारण की त्यावेळेस तुम्ही दारू पिऊन मारत होता, पैशाच्या मस्तीमध्ये होता, पाहिजे तशा पद्धतीने वागला, घराकडे आणि मुलाकडे दुर्लक्ष केलं. तुम्ही म्हातारे झाला आणि घरातली माणसं बदला घ्यायला लागली. तरुणपणात वागताना फार विचार करून वागावा लागतो. आणि जर तुम्ही खरोखरच चांगले वागलात, काय ताकद आहे महाराज तुमच्या मुलाची तुम्हाला नावं ठेवायची. वयोवृद्ध आणि योग्य माणूस म्हणून त्या पोराला जेव्हा अक्कल येईल त्यावेळेस तुमचा फोटो घेऊन तो सत्कार करेल, रडेल तुमच्यासाठी. परमार्थ म्हणजे काय हाच आहे. छोटे छोटे माणसं बघा तुम्ही चांगले वागतात. अहो आम्ही ते कीर्तनकार आहेत, पण खंडोबाबा आयुष्यात कधी कीर्तन केलं नाही, आयुष्यात कधी प्रवचन केलं नाही, पण त्यांच्या नावाने संस्थान सुरू झालं. लक्षात येतं? काहीच केलं नाही, त्यांच्या नावाने संस्थान सुरू झालं. आणि सगळं करून सुद्धा वर्ष श्राद्ध होत नाही. हे काही जीवन आहे, काहीच होत नाही. मग काय करायचं असतं की गादी, हा जो अभंग घेतला ना तो ह्याच्यासाठीच घेतलेला. गादी काय करते? गादीची सेवा केली ना, गादी मरणातून वाचवते, पापातून वाचवते. गादी हा तुमचा वशिला आहे मृत्यूतून पार जाण्यासाठी. जर तुम्ही साधूच्या जवळ आहात, कुठलाही आघात तुमच्यावर जर आला, साधू तो दूर करतो, एवढी साधूची ताकद असते. म्हणून मरत असताना अगदी मोकळ्या मनाने आणि सुंदर मरण आलं पाहिजे. जायचं तर सगळ्यालाच आहेत महाराज, मृत्यू तर सगळ्यालाच आहे, पण शेवटीचा दिस गोड व्हावा याच्याकरता तुमच्याकडे वशिला पाहिजे. वशिला फक्त एकाचाच चालतो, तो संताचा. पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबरा आहे, आळंदीला येतात आणि आळंदीला आल्यानंतर ज्ञानोबरांच्या समाधी पुढे जो अभंग आहे तो हा अभंग आहे. ज्ञानोबराला तुकोबरा म्हणतात. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, तुम्ही कृपाळू आहात, सज्जन आहात. जरी मुलाने चूक केली तरी आई लक्षात ठेवत नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही उदार अंतःकरणाचे आहात. हेच कृपादान तुमचे मत. मी जे तुमच्याकडे आलेलो आहे, मला पैसा नको, रिद्धिसिद्धी नको, वाचासिद्धी तर मुळीच नको. काय पाहिजे? काही नाही. मूर्ख लोकात राहून कंटाळा आलाय. तुकोबाईंचा होईल बघा, मूर्ख लोकात राहून कंटाळा आलाय. तोच तो विषय, तीच संगती, तेच बोलणं, तोच संसार. कंटाळा या लोकात आता राहू वाटत नाही मला. मग वैकुंठात जाण्याची इच्छा आहे आणि वशिला लागत नाही. मग इकडे का आला तुम्ही? काही नाही. वैद्यवारीला पांडुरंग परमात्मा पंढरपूरमध्ये नसतो. वैद्यवारी आपल्याकडे शुद्धवारी. वैद्यवारीला पांडुरंग परमात्मा पंढरपूरला नसतो. याचं मूळ कारण ज्ञानोबा समाधीला बसत असताना भगवंत म्हणतात, काहीतरी माऊली मागा, काहीतरी मागा. काहीच मागितलं नाही आयुष्यात. माऊली म्हणतात, देवा मी तुला निराश करणार नाही. कळतं तुम्हाला काय? एवढी साधी भाषा नाही बरं का माझी.
माऊली म्हणतात देवा मी तुला निराश करणार नाही. अर्थ वेगळा याचा. मराठी कळणं वेगळं, मराठीतला भाव कळणं वेगळं. माऊली म्हणतात देवाला तुला निराश करणार नाही. काही मागत नाही बरं का, देवावर उपकार करतात. देवा तू म्हणतो ना काहीतरी मागायचे, निराश करणार नाही. आता म्हणतोयच ना तू मागा म्हणून. आणि मला सांगा काय राहिलं होतं? ज्ञानेश्वरी गाथा सगळं ज्ञानोबरांनी लिहिलेलं आहे. अभंग गाथा ज्ञानोबा यांची आहे, 65 आहे, सगळं लिहिलंय. काही मागितलं नाही देवाकडे. पण माऊलीची ताकद एवढी की देवाला सुद्धा म्हणू शकतो देवा तुला निराश करत नाही. काय पाहिजे? काही नाही. शुद्धवारी पंढरपूरचे असते, वैद्य एखादच तुम्ही माझ्याकडे यायचा. मागितला मान ज्ञान देवे, फार गोडा अभंग आहे. शुद्धवारी तुमच्याकडे आहेत, वैद्यवारीला तुम्ही माझ्याकडे या. तेव्हापासून 700 वर्षापासून वैद्यवारीला पांडुरंग परमात्मा देवाकडे असतो, माऊलीकडे असतो. आता माऊली आणि परमात्मा एकाच ठिकाणी वैद्यवारीला आळंदीमध्ये असतात. आपण माऊलीला भेटायला जातो, देव दिसत नाही, लक्षातही येत नाही देव आलेला आहे म्हणून. तर जगत तुकोबरायला हे माहिती की आज ज्ञानोबरांच्या सानिध्यामध्ये भगवंत आहेत आणि भगवंत आपल्याला बोलत नाहीत. सोपा उपाय. तुम्ही सगळे व्यवहार जाणता. एखाद्याच्या लग्नाला गेलात तुम्ही, पाहुणा असतो आणि त्याच्या लग्नाला मुख्यमंत्री आलेला असतो, तुमची ओळख नाही. सोपा उपाय. पाहुणे आपण सोयरे आहोत, मुख्यमंत्र्याची जरा ओळख करून द्या. आणि त्याचा नाईलाज झाल्याशिवाय राहत सोयऱ्याला कसं काय नाराज करते? आज ते मग त्याला घेऊन जातो. मग मुख्यमंत्र्याला सांगतो हे आमचे सोयरे. नाही लक्षात. आपली ओळख नसली तरी ओळख करून देणारा फार मोठा लागतो. भगवंताची ओळख करून देणारे ज्ञानोबराय आहेत. आणि ज्ञानोबरायला तुकोबराय दुसऱ्या चरणात आठवण माझी सांगा काकूळ. या मूर्ख लोकात राहून फार कंटाळलेलो आहे. माझी क्यू करायला सांगा आणि जरा आठवण करून द्या आमच्याकडे देवाने लक्ष द्यावं म्हणून. 42 वर्ष झालं जगद्गुरु तुकोबरायला आणि राहावंसं वाटत नव्हतं. पण योग्य जीवन, व्यवस्थितरित्या जीवन कंठवण्यासाठी देवाचा आशीर्वाद फार गरजेचा आहे. आणि माऊलीचा जर आशीर्वाद असेल ना महाराज, मृत्यू दुरुस्त होतो. यावर्षी गोळेगावच्या सप्ताहामध्ये जी ज्ञानेश्वरी झाली ती 8व्या अध्यायावरच झाली. मृत्यू कसा असतो, साधारण लोक कसे मरतात, ब्रह्मज्ञानी शरीर कसा सोडतो, योगी शरीर कसा सोडतो, सगुण भक्तीची उपासना करणारा शरीर कसा सोडतो, याचं चिंतन 8 दिवस गोळेगावच्या सप्ताहामध्ये झालं. मरण म्हणजे काय असतं आणि 8वा अध्याय ना तो मरणाचाच अध्याय आहे. आणि जर भगवंताने कृपा केली ना महाराज, काय सांगायचं तुम्हाला, ते ऋणवई पडदे खोड यांगी मी आपुल्याच उत्तीर्णत्वार आली, भक्ताच्या तनुत्यागी कृपा करी. जरा माऊलीची भाषा जरा अवघड आहे. मराठीतून जर सांगायचं ठरलं ना, निर्वाणी गोविंद असे मागे काहीच साकडे पडोगे, ही मराठी भाषा. ज्ञानेश्वरीचीच ओळी पण मराठीतून आली. मृत्यू दुरुस्त होतो. माझं कीर्तन नीट ऐका बरं का. वामन भाऊ आणि भगवान बाबाकडे जायचं असेल ना, एवढंच मागा, मरण वाईट येऊ नये. जगलो आम्ही आमच्या नशिबाने,
तरुणपणामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने फक्त देवा पुढचा जन्म आणि मृत्यू हा व्यवस्थित यावा. काय कारण तुम्ही कोण आहे महाराज संताशिवाय आपल्याला? माहित आता मी मागे तुम्हाला एकदा कालचीच गोष्ट आहे. सप्ताची यादी घेऊन आला. मला म्हणे महाराज कशी वाट लावायची ती लावा म्हणे आमच्या सप्ताची. अरे म्हटलं काय म्हणायचं मला? नाही तुम्ही सांगा ना वाट कशी लावायची. आणि म्हटलं सप्ताह करायचं काय? काही भाषाच कळत नाही. नवीन गादीवर बसलो म्हणे महाराज आमच्या गावात सप्ताह आहे, तुमचा कोणता दिवस घालायचा? म्हणजे आत्ताच्या काळामध्ये ही भाषा बोलली जाते. भाऊच्या आणि बाबाच्या काळात काय बोललं जात असेल कल्पना करा. आणि त्या काळात तुमच्या वाडवडिलांना दुरुस्त करणारे भाऊ आणि बाबा आहेत. तुम्ही अजून दुरुस्त झालात का नाही माहित नाही. पण जी श्रद्धा तुमच्यामध्ये मी बघितली, जो विश्वास तुमच्यामध्ये बघितला, जे प्रेम तुमच्यामध्ये बघितलं, सुरुवातीला मला असं वाटलं की खेडेगावात जाणं बरोबर नाही. आता असं वाटतं शहरात जाणं बरोबर नाही. जी साथ दिली, जे प्रेम दिलं तुम्ही, भगवानगडाच्या उभारणीसाठी जे सहकार्य केलं तुम्ही, अहो काहीच विचारत नाही ना कोणी. लाखो करोडो रुपये दिले जातात, एकही माणूस प्रश्न विचारत नाही. आणि न देणारे अगोदर विचारतात. शहरातले माणसं विचारतात एवढा पैसा आहे, तो गाडी कोणती तुमच्या तुम्हाला काय गेले ते? नवीन गाडी घेतली तर पेपरच फोटो छापून आला. महाराष्ट्रात कुणाकडे गाडी नाही, ती गाडी शास्त्रीजी नाही, पेपरला फोटो. आमचा एक शेतकरी होता, मला पण ते थोडा संकोच वाटला बरं का. म्हणजे जरा चुकीचं जरा, पण आता गाडीच जीवन आहे ना. 8-9 तास प्रवास करावा लागतो. हाडकं तर नीट राहिली पाहिजे ना शरीराची. आयुष्य जेवढं वाढेल तेवढं गडाचं कल्याण होईल. एक शेतकरी आला म्हणले महाराज मला म्हटले तुमच्या महाराजांनी गाडी कशी घेतली ते बघा. तो शेतकरी होता, ऊसतोड कामगार. ते झाले कशी घेतली? महाराष्ट्रात कोणाकडे नाही एवढी महागडी गाडी घेतली. म्हणजे आम्ही घेऊन दिलेली आहे, आमच्या पैशाने घेतली, तुला काय जळायला झाले? आमच्या बाबाकडे जर महाराष्ट्रात कोणाची गाडी नसेल ना, हा आमचा स्वाभिमान आहे. जे कोणाकडे असेल ते कोणाकडेच नसलं पाहिजे. बोल काय बोलायचं तुला? आता याला दिसवायला चालला होता, खराब करायला चालला होता. पण तुमच्या लोकांची जी श्रद्धा आहे ती इतकी अप्रतिम अतूट आहे. हनुमंताची जशी रामावर आहे तसं या परिसरातली श्रद्धा भाऊ आणि बाबावर आहे. नीट लक्षात ठेवायला. एकावर दोघांनाही सारखे म्हणतात. आणि आपल्या शरीरामध्ये सगळे 2-2 पार्ट आहेत. 2 कान आहेत, 2 डोळे आहेत, नागपुड्या 2 आहेत, हात 2 आहेत. कोणाला कमी म्हणणार आणि कोणाला जास्त म्हणणार. माझ्या दृष्टिकोनातून भाऊ आणि बाबामध्ये कुठलाच फरक नाहीये. नशीब आहे दोघांचं प्रारब्ध आहे, दोघांचे विषय आहेत. आपण दोघांना आणि वारकरी संप्रदायात सुद्धा भजन करताना ज्ञानभा काय फरक पडला. आणि मी तर म्हणाला अजून 2-4 संत जन्माला यावेत. माझ्या ह्याच्यामध्ये ना अजून 2-4 फोटो वाढले ना देवघरामध्ये. उद्या जरी एखादा साधू जन्माला आला तरी मी त्याचा फोटो लागेल. अरे येऊ दे ना संत जन्माला. दारुड्याचा फोटो थोडं लावतोय आपण, साधूचा फोटो लावतोय. आणि साधूच्या फोटोला काय विरोध करायचा आहे महाराज? ही काही डोक्यात बसण्यासारखी गोष्ट आहे. एखाद्या बापाचा फोटो लावू नका, दारुड्याचा फोटो लावू नका, मूर्खाचा फोटो लावू नका, इथपर्यंत ठीक आहे. एक महात्म्याच्या फोटोला, संतांच्या फोटोला. आता मी तर बोलणार होतो एवढा बाबाचा द्वेष करत असतो तर दगड पण परत करतो. मला जाऊ दे जरा, ऑपरेशन झालं, एवढं बोलायला नको. पण मृत्यू मात्र दुरुस्त करायचा असेल भाऊ आणि बाबाचा आशीर्वाद लागतो. आणि हे 2च तोमा आम्हाला तारणार आहेत. हे 2 जर नसेल तर तिसऱ्या चरणामध्ये मन आणि उदार मन आहे. आणि तुम्ही जर भगवान बाबा आणि वामन भाऊकडे वशिला लावलात आणि त्यांनी जर आशीर्वाद दिला, मृत्यूरूपी सागरातून तुम्ही पार करून जाल. त्याचा आशीर्वाद मिळेल शेवटच्या